नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्रकाश सावंत। आज आपण केळी या पिकामध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी इथं दोन शब्द मांडणार आहे। यामध्ये आपण बघू शकता जो काही प्लॉट आहे हा जवळजवळ 2.5 महिन्याचा आहे आणि यामध्ये जे दोन्ही पानातील अंतर आहे, पोंगा आहे झाडाचा, तसंच पानांची लांबी रुंदी आणि जे काही पानं येत आहेत हे हिरवीगार येत आहेत। यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे आणि यामध्ये सुरुवातीला आपण लागवडीनंतर ड्रेंचिंग, तसंच ड्रेंचिंगमध्ये यारालिगा 17-0-17 आणि याराविटा सेनिफॉस याचा वापर केलेला आहे। तसेच बेसल डोसमध्ये यारामिला कॉम्प्लेक्स 1025 किलो व यारालिवा नायट्राबोर 15 किलो आणि DAP युरिया याचा वापर आणि सोबतच पोटॅशच्या पूर्ततेसाठी यारा SOPFG याचा वापर केला। बघू शकता तुम्ही की संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे पूर्ण प्लॉटची वाढ जी आहे एक समान आहे, तसंच दोन्ही पानातील अंतर हे चांगलं आहे आणि ह्याची गर्भधारणा आता सुरू झालेली आहे 70 दिवसानंतर। तर आपण जर गर्भधारणेला आणि त्याचा पाया मजबूत करण्यासाठी जर अशा प्रकारचं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपलं येणारी जो कमळ आहे हे मोठं येतं, त्यामध्ये बुंदा आणि मान ही चांगली होते, त्यामुळं कमळ मोठं निघतं आणि उत्पादनात वाढ होते।